आज सभागृहामध्ये 293च्या प्रस्तावावर मत मांडत असताना सरकारने केलेल्या अनेक घोषणांची पूर्तता त्यांनी केलेली नाही। त्याबद्दलचं कुठलंही मत सरकारच्या वतीने मांडण्यात आलेलं नाही। 50,000 रुपयेचं अनुदान जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना द्यायचं सरकारने कबूल केलं होतं, पण ते सुद्धा अनुदानाची घोषणा त्यांनी केली नाही। 20,000 रुपये प्रति हेक्टरी बोनस या ठिकाणी सरकारने जाहीर केला होता 5 एकर करता, तो सुद्धा अजून शेतकऱ्यांना मिळालेला नाही। मागच्या काळामध्ये झालेला अवकाळी पाऊस, भात शेतीचं नुकसान, फळ पिकांचं नुकसान याबाबत केलेली घोषणा नुकसान भरपाईची, त्याचे सुद्धा पैसे अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत। आणि स्वतःच केलेल्या घोषणा, अनेक घोषणांची पूर्तता सरकारने केली नसल्यामुळे आज सभागृहामध्ये त्यावर आम्ही सरकारला आवाहन केलं की याबद्दल सरकारने निवेदन करावं, परंतु सरकारच्या वतीने एखादा दुसरा मंत्री सोडला तर कुणी हजर राहत नाही आणि हे अधिवेशन फक्त फार्स म्हणून पार पाडतायत, एक सोपस्कार म्हणून पार पाडतात असा आमचा स्पष्ट त्या ठिकाणी सरकारवर आरोप आहे। बजेट सादर झालेला आहे, आमदार निधी वाटपावरून पहिलाच जे आहे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट म्हणजे त्यांच्यावरती आरोप केला होता आणि आता अजितदादांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर असं समोर येते की अजितदादाच्या गटाच्याच मंत्र्यांना कमी निधी देण्यात आला आणि भाजपच्या मंत्र्यांना जास्त निधी देण्यात आला। आता दिल्लीश्वरांच्या इच्छेमुळे अजित पवार साहेब त्या ठिकाणी सामील झाले सरकारमध्ये आणि त्यामुळे त्यांना जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देतील ते घेऊन त्या ठिकाणी शांत बसावे लागेल। वेगळं असं त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी मांडण्याची आता परिस्थिती नाही। आणि आपली माहिती खरी आहे की जेवढा निधी पाहिजे होता तो त्या प्रमाणात मिळालेला नाही। राज्य सरकार हे जवळपास 99,000 कोटीच्या तुटीचा हा अर्थसंकल्प आहे आणि त्यामुळं यातून ते काय देऊ शकतात। एक मर्ढेकरांची कविता होती की गणपतवाणी विडी पितांना चावायच्या नुसतीच काढी आणि म्हणायचा मनाशीच या जागेवर बांधील माडी। त्यामुळं हा अर्थसंकल्प म्हणजे मुंगेराल की हसीन सपने असं म्हणत अवघड ठरू नये आणि खात्याला जो निधी दिलाय तो फक्त पगार दिले पाहिजेत आणि कामकाज चाललं पाहिजे यासाठीचं आहे, विकास कामांकरता यामध्ये काही नाही। आणि दादांच्या मंत्र्यांना आता मंत्रिपद दिलं हेच नशीब आहे, त्यामुळे जो निधी दिलाय त्यावर त्यांना समाधान मानावं लागेल। मुख्यमंत्र्यांनी मगाशी असं म्हटलेलं आहे की 45+ ज्या जागा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडून येऊ, मोदींच्या सभेमध्ये त्यांनी हा दावा केला। आता मुख्यमंत्री मोदींनी दावा केला, परंतु आज आपल्या सर्व माध्यमांचे जे सर्वे आहेत जवळपास आतापर्यंत 6 ते 7 सर्वे आलेले आहेत आणि त्या सर्व सर्वेमध्ये महाविकास आघाडीला 22+ जे 24 ते 22 ह्या जागा 22 एनडीएला आणि इतर जागा या महाविकास आघाडीला असे सर्वे येत आहेत। आणि म्हणून मोदी साहेबांना वारंवार इकडे यावं लागतं। महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामांची उद्घाटनं त्या ठिकाणी करावी लागत आहेत की जे प्रकल्प हे काँग्रेसच्या काळात सुरू झाले होते आणि त्यामुळं सातत्याने इथं हारण्याची भीती या राज्यामध्ये त्यांना वाटते आणि म्हणून हे सगळं जाणून बुजून त्या ठिकाणी आपकी बार 405 जे काही आकडे सांगले जातात किंवा आपकी बार 45+ सांगतात, तर मला असं वाटतं की हे दावे पोकळ आहेत। निवडणुकीनंतर सगळे निकाल स्पष्ट होतील। मोदींची जी सभा झाली यवतमाळमध्ये त्याच्यामध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावरती सुद्धा टीका केली आणि अजितदादांचं कौतुक केलेलं आहे, ज्या अजितदादांचा घोटाळा काही दिवसांपूर्वी मोदी त्यांच्या भाषणात बोलले। आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं होतं की मी शरद पवार साहेबांचं बोट धरून राजकारणात आलेलो आहे, त्यामुळं राजकारण म्हणून आपण त्याकडे बघितलं पाहिजे। बारामतीमध्ये येऊन पवार साहेबांचं कौतुक मोदी साहेबांनीच केलेलं आहे, त्यामुळं दादांच्या वर जे आरोप होते त्याचा उल्लेख त्यांनी भोपाळच्या सभेमध्ये केला आणि तिसऱ्या दिवशी दादांनी तिकडं त्यांची सोबत धरलेली आहे। त्यामुळं अशा टीकेला किती महत्त्व द्यायचं मला वाटतं हे काय फार जास्त गंभीर घेण्यासारखं नाही। आणि शरद पवार साहेबांना बोलल्याशिवाय या राज्यामध्ये अजून दुसरा कुठला विषय मला वाटतं जे सत्ताधारी आहेत त्यांना माहिती नाही। धन्यवाद।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.